पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि मॅचला या ठिकाणी सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर मुख्य पंच आहेत षटकांचा सामना राहील अभिजित सोनटक्के सर आणि त्यांच्यासोबत आपल्याला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत ते दत्ता भाऊ. आणि मॅचला या ठिकाणी सुरुवात होत आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. कालच्या सत्रामध्ये पाहिलं तर पाडी हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे आणि आजच्या सत्रामध्ये अनेक तगडे संघ या मैदानावरती भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि या आजच्या सत्रामध्ये पाहिलं तर बांगले संघ हा देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू विजय पावले यांची ही टीम आणि नक्कीच पाहण्यासारखा सामना पाहण्यासारखा ही नाईट आज आहे. मॅचला सुरुवात होते. पंचांच्या डाव्या बाजूने मारा घालेल एक आयकॉन खेळाडू, त्याचं नाव आहे सुरेश कांबळे. संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेला हा खेळाडू. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आलेल्या पंचांच्या या ठिकाणी बिग अपील केली जाते आणि बॅटर बाद बॅट्समन बाद या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर ऑफ ब्रेक झाला आणि बॅटची कडा घेतली, चेंडू निघून गेला या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये. गोल्डन डका शिकार झालाय आयकॉन खेळाडू प्रमोद घोडे पाटील स्वस्तामध्ये बाद. काय झालंय बॉलिंग टाकताना कॉमेंट्री नको. ओके, एक दक्ष पंच म्हणून ज्यांनी नाव कमवलंय असं ते दत्ता. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा सर आतमध्ये आलेला चेंडू. आणि यावेळी पाहिलं तर नाईट स्पर्धा आहे. नाईट स्पर्धेमध्ये तुम्ही याचसाठी ही स्पर्धा आयोजन नियोजन केलेलं आहे की नाईट स्पर्धेमध्ये कसं अनुभव खेळ पाहिजे. आणि यासाठी मारुती सर काल देखील आम्ही खेळलो तर नाईट स्पर्धेचा एक वेगळाच अनुभव आहे. काल सामना सेमीफायनलचा क्वार्टर फायनलचा सामना कसा गोलंदाजानं मारली. नाईट मॅचेसला सुद्धा कोणत्या प्रकारचा अनुभव लागतो हे आपल्या खेळाडूंना खेळताना अनुभव मिळावा म्हणून या मॅचेसचं नियोजन आपण केलेलं आहे. त्याचा पुरेपूर फायदा उठवतात आपले ग्रामीणचे खेळाडू. पुढचा चेंडू स्ट्राईकवर आहे तो सुनील पाडे. यॉर्कर लेनचा चेंडू लेग स्टंपच्या दिशेनं स्टिअर केला होता, एक धाव घेतली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुरेश कांबळे यांच्या गोलंदाजीतून. यावेळी पाहिलं तर लोअर फुलटॉस पायावरती अतिशय वेगाने चेंडू रिलीज केलेला होता, त्याला या ठिकाणी टॅप केलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अतिशय चांगला स्क्वेअरचा फटका चेंडू या ठिकाणी पॉइंट रिजनमध्ये ट्रॅव्हल होतं. या चेंडूवरती एकच धाव ऍड होईल. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो तो सुहास चव्हाण. आणि या खेळाडूचं नक्की चर्चा. सर धावा किती आहेत या चेंडूवरती? पंच या चेंडूवरती एक धाव की दोन धाव? एक. यस, थँक्यू. आणि स्ट्राईक देखील आता रोटेट होईल. स्ट्राईकवरती आलेला आहे तो नवीन बॅट्समन, त्याचं नाव आहे सुनील पाटील. यावेळी लेग ब्रेक बॉल गती परिवर्तन केलेलं आहे आणि डॉट बॉल येत आहे. मॅच थोडीशी सर थांबवायची आहे कारण बाहेरून एक गाडी आतमध्ये येते. प्रमुख पाहुणे या ठिकाणी आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 मिनिटं या ठिकाणी मॅच थांबवायचा आहे, सामना थांबवायचा आहे. दरम्यान शिराळा तालुक्याचे माजी आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत होऊन द्या भाऊंचं. शिराळा तालुक्याचे माजी आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांचं या ठिकाणी या मैदानावरती सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सांगली जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्यांचं मैदानामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत होतं. ही मॅच पाहण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. भाऊ या ठिकाणी आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आमची संपूर्ण स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहण्यासाठी त्याचं निरीक्षण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात. आपलं ओम साई स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आताच मैदानामध्ये आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात. शिराळा सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. माजी आमदार माननीय मानसिंगराव भाऊ नाईक भाऊ यांचं या ठिकाणी ओम साई स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत आपल्या आयोजन कमिटीचे सर्व मेंबर्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय
मानसिंगराव नाईक भाऊ यांचं कमिटीच्या वतीनं इथं हार्दिक हार्दिक स्वागत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं इथं स्वागत करायचं आहे. भाऊंचं नेहमीच कोणत्याही प्रकारचं खेळ असू दे किंवा इतर कुठल्याही प्रकारचं कार्य असू दे त्याला कायमच सपोर्ट राहिलेला आहे. असं एक नेतृत्व शिराळा तालुक्याचं इथं त्यांचं आगमन. सामन्याला सुरुवात करून घ्या. हॅलो, स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत. शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार, आमचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय भाऊंचे या ठिकाणी आगमन झाले. भाऊंचं ओम साई स्पोर्ट शिराळा याच्या वतीनं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो. सर्व या स्पर्धेसाठी आमच्या विनंतीस मान ठेवून या ठिकाणी भाऊ उपस्थित झाले, त्याबद्दल भाऊंचा समितीच्या वतीनं या ठिकाणी राहणार व्यक्तिमत्व माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांना या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. गोलंदाजाचं नाव आमच्या ओम साई परिवारातर्फे आदरणीय भाऊंचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करण्यात येतोय, त्याचा स्वीकार भाऊंनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय आमचे मार्गदर्शक, या विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय भाऊंचा सन्मान या ठिकाणी शिराळा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीकदादा पाटील यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सातत्यानं शिराळा तालुक्यातील क्रिकेटला एक नेहमीच प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न भाऊंचा असतो आणि त्या भाऊंच्या माध्यमातून पाठीमागच्या महिन्यातच आम्ही या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये आपण आमदार चषकचं एक भव्य दिव्य असं व्यासपीठ निर्माण करून दिलं होतं. भाऊ 2003 सालापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि 3000 बक्षिसापासून भाऊ आज आपण 51,000पर्यंत ही स्पर्धा इथंपर्यंत आणली आहे. गेली 6 वर्ष ही स्पर्धा आपण डे नाईट पद्धतीनं घेतोय, त्यापूर्वी डेची घेत होतो. यामध्ये भाऊ कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही राजकीय कोणाचाही हस्तक्षेप न करता खेळासाठी गावातील सर्व प्रमुख मंडळींच्याकडून या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त असं आम्हाला सहकार्य मिळतं आणि आपल्यासारख्या राजकीय लोकांचा त्या स्पर्धेस पाठिंबा मिळतो. त्यामुळेच आम्ही चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन करू शकतो. भाऊ, यावर्षी आम्ही सर्वच संयोजकांनी एक निर्णय घेतला की स्पर्धा घेण्यामध्ये भाऊ सर्वात मोठी अडचण ग्राउंडची आहे. काल या स्पर्धेचं खासदार, या विभागाचे आपले आमदार तसेच सर्व नेतेमंडळींनी भेट दिली. आज आपण आलाय. आमची फक्त भाऊ एकच मागणी आहे की शिराळ्याला एक सुसज्ज असं ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून मिळावं, अशी आमच्या सर्व क्रीडाप्रेमींच्या वतीनं आपणास एक विनंती आहे. पुनश्च एकदा भाऊ, आपल्या बिझी शेड्यूलमधून आपण आपला वेळ काढून या स्पर्धेस भेट दिली त्याबद्दल ओम साई परिवारातर्फे आपलं मनपूर्वक असं स्वागत करतो आणि थांबतो. थँक्यू विजू. पुन्हा एकदा आपण समालोचनाकडे वळूया. धावसंख्या होते 11. दुसरं षटक चालू आहे. थोडीशी संत गतीनं फलंदाजी चालू आहे. चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तडकवण्याचा प्रयत्न होता. तर 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11च्या घरामध्ये. माझ्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जुडले गेलेले आहेत ते अभिजित दादा आणि ही संपूर्ण स्पर्धा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या पाहण्याचे एक सुवर्ण संधी ओम साई स्पोर्ट्सने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. पुन्हा एकदा ओम साई स्पोर्ट्सचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं या दृष्टीनं ओम साई स्पोर्ट्सने गेली 22 वर्ष हे प्रयत्न केलेले आहेत आणि हा प्रयत्न आज
सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. जे तिचे तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो सईद, आणि सईदचा सामना करतोय तो बॅट्समन सुनील पाटील. सामना स्पीडअप घ्यायचा विनंती. शॉर्ट बॉल, शॉर्ट हुकचा फटका आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन सुनील पाटील याच्या बॅटमधून येतोय षटकार. अतिशय सुंदर बॅटिंग पाहायला मिळते. शॉर्ट बॉल होता, बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि चेंडू फेकून दिला डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजनच्या वरून. अतिशय चांगला स्ट्रोक सजवलाय. जशी या ठिकाणी सर धावसंख्या थांबलेली होती ना, आणि त्या धावसंख्येला वेग देण्याचं काम सुनील या ठिकाणी करत असताना अशा षटकारांनी चौकारांची गरज आहे. कारण या विकेटवरती 4 षटकाच्या सामन्यामध्ये पार स्कोर 50 ते 55 आहे. किमान अर्धशतकी मजल मारावी लागेल फलंदाजी संघाला. या चेंडूवरती षटकार खेचलेला आहे. बघूया पुढच्या चेंडूवरती काय होत आहे. पुन्हा एकदा तडकवलेला आहे आणि हा सलग दुसरा षटकार. आता मात्र बॅट तळपते. शॉर्ट ऑफ लेग चेंडू टाकला होता फलंदाजानं, तडकवलेला आहे सीमारेषा पार षटकार. टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो हा षटकार. अतिशय सुंदर शेवटपर्यंत चेंडू कव्हर केला जातो. त्याबद्दल या ठिकाणी क्रिक लाईव्हचं देखील अभिनंदन. ही संपूर्ण स्पर्धा 2 कॅमेऱ्याच्या मार्फत कव्हर केली जाते आणि हे संपूर्ण श्रेय क्रिक लाईव्हच्या सर्व टेक्निकल टीमला, त्याचबरोबर ओमसाई स्पोर्ट्सला या ठिकाणी द्यावं लागेल. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि ॲक्शन रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तिसरा षटकार येईल का पाहण्यासारखं असेल. गोलंदाजाच्या वरती आपल्याला अतिरिक्त प्रेशर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एंड चेंज केलाय. शॉर्ट बॉल आणि फटका षटकाराचे आणि बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय बॅट्समन सुनील पाटील याच्या बॅट मधून. काय बॅटिंग करतोय. षटकार पंचांनी घोषित आलेल्या मान्यवरांचं देखील या ठिकाणी षटकाराने स्वागत होत आहे. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत सुनील यांनी आणि मानसिंगराव नाईक भाऊ यांचं देखील षटकारांनी स्वागत केलेलं आहे. अतिशय सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग करतोय. 3 नंबरवरती बॅटिंगसाठी आलेला आहे आणि त्यांनी नक्कीच इम्प्रेस केले. अतिशय चांगली बॅटिंग. वारणा रेटरे विपक्ष भेटना का या टीम मध्ये ही मॅच पाहायला मिळते. अतिशय चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. पडल्यानंतर थोडासा राईज झाला. यावेळी पाहिलं तर सर राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. एक नॅचरल अँगल क्रिएट करतोय आणि अँगलने चेंडू बाहेर गेलेला आहे. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय गोलंदाज सईद याने. यावेळी देखील सबमरीन बॉल जशी या ठिकाणी समुद्रालगत पाणबुडी निघून जाते ना, तसा हा चेंडू जमिनीलगत निघून गेलाय. त्याचमुळे या चेंडूला सबमरीन बॉल म्हणतात. चांगला कमबॅक केलाय. अपयशातून यशाकडे कशी वाटचाल करायची हा खेळाडू नक्कीच दाखवून देतोय. खूप प्रेशराइज मॅच आहे. यावेळी देखील अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये या ठिकाणी झाडाला चेंडू थोडासा थकलेला रूल होता. काय आपला बॉल झाडाला लागलाय. दरम्यान चेंडू जर झाडाला लागला तर तुम्ही धावून रन्स या ठिकाणी घ्यायचे आहेत. कॅच ग्राह्य धरला जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. बॉल लागलाय झाडाला, षटक समाप्तीचा इशारा. या चेंडूवरती 2 धावा. थोडासा नैसर्गिक अडथळा असल्यामुळं हा झेल पकडला तरी पण तो फलंदाज आउट दिला जाऊ शकत नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 अंतिम षटक सुरू होत आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो राजू. निर्णायक षटक. दरम्यान यानंतर दुसऱ्या मॅचचा या ठिकाणी टॉस होताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर कोणत्या संघाची मॅच आहे सांगा, त्याप्रमाणे आपण टॉस करता त्यांना बोलवावं लागेल. पाचुंबरी वर्सेस नागठाणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस येतं. पाचुंबरीचे आलेले आहेत. अतिशय चांगला चेंडू. वेग आहे. वेग आणि वेगावरती स्वार झालाय तो राजू फौजी. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. उंचकुरा खेळाडू आहे आणि उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय. आणि ज्यावेळी या ठिकाणी उंचकुरे खेळाडू असतात अतिशय चांगली त्याची बॉलिंग ॲक्शन देखील आहे. चांगला चेंडू या ठिकाणी रिलीज देखील होतोय.
आणि या उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय राजूचा सामना करतोय तो सुहास चव्हाण. यावेळी पाहिलं तर अतिशय लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि झेल ड्रॉप होतोय. चेंडू सीमारेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या दिशेने चेंडू अडवला जात आहे. दरम्यान या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि डायरेक्ट थ्रो बॅटर बाद. सुरेश कांबळे यांनी डायरेक्ट थ्रो केला आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडूचं सर हे लक्षण आहे. खरंच बरेच वर्ष झालं तो ऑलराऊंड खेळ दाखवतोय. जिथं जाईल तिथं त्याच्या स्पर्धा आम्ही बघितलेल्या. नागठाणे स्पोर्ट्स संघर्ष नागठाणेचे कर्णधार टॉस करता या. पाचोंबरीचे कर्णधार आलेले आहेत. टॉस करता यायचं आहे संघर्ष स्पोर्ट्स नागठाणे कर्णधार. दरम्यान चौथी धाव घेताना फलंदाज धावचित झाला. धावसंख्या होते 34. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राईट हँड मिडियम पेस गोलंदाजी करतोय. हाय आर्म ॲक्शन आहे. बघूया पुढच्या 4 चेंडूमध्ये किती धावापर्यंत मजल मारतोय पुढचा चेंडू. दरम्यान आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा. एक फायटिंग स्कोर उभा केला जातो या टीमच्या मार्फत. शॉर्ट बॉल शाडामाहुकचा फटका सजवायचा होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक बॅटवरती चेंडू व्यवस्थितरित्या आलेला नाही आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु बॅट्समन सुनील यांनी थांबवलंय कारण अतिशय चांगली बॅटिंग करतोय सुनील मैदानामध्ये. सुनील पाटील ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत. एक चौकार देखील आलेले आहे. आपल्या टीमसाठी अतिशय चांगली बॅटिंग करतोय. सुभेदार बाजी प्रभू प्रमाणे हा सुनील पाटील खिंड लढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये पाहिलं तर अतिशय चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. आपल्या टीमसाठी फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फिल्डिंगची सजावट आहे. एक खेळाडू आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये, एक कॉर्नर रिजनमध्ये आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये देखील एक खेळाडू तैनात होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर डप्प्याचा चेंडू त्याला या ठिकाणी ड्राईव्ह केलाय आणि चेंडू पाहिलं तर थर्ड मॅन रिजनमध्ये ट्रॅव्हल झालाय आणि या चेंडूवरती एकच धाव ॲड होईल. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 36 धावा, 36 रन्स. आणि या स्पर्धेसाठी पाहिलं तर सर पहिल्या दिवसापासून अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट दिलेली आहे आणि आताच आपल्याला पाहायला मिळत आहेत की आपला सांगली जिल्ह्याचे माजी दमदार आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ, त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. आता मात्र यॉर्कर लेन चेंडू चढकवण्याचा प्रयत्न होता मात्र इनसाइड एज घेऊन एक धाव घेण्यामध्ये फलंदाजाला यश येते. या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू. आता मात्र उंच तडकवण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतलेला आहे आणि पंचांचा निर्णय काय येतो बघूया. चौकार आहे का? चौकारानिशी या इनिंगची सांगता केलेली आहे फलंदाजानं. धावसंख्या होते 41, 41. फर्स्ट इनिंगमध्ये जिंकण्याकरता 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. कृपया नवीन चेंडू मैदानात द्यायचा आहे. थँक्यू भाऊ, तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी भेट दिली तर भाऊंचे खूप खूप आभार. आणि खेळाडूंच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजेच मानसिंगराव नाईक भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं आणि आमच्या स्पर्धेसाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्व खेळाडूंना त्यांनी ग्वाही दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण जे मैदान तुम्ही या ठिकाणी मागितलेलं आहे त्या मैदानाच्या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करू. खेळाडूंच्या पाठीशी नेहमीच उभं राहणार व्यक्तिमत्व म्हणजेच
मानसिंगराव नाईक भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं. आणि सर तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी भेट दिली तर आमच्या ओम साई स्पोर्ट्सकडून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या सामन्यातील खेळलेले चेंडू, जुने चेंडू पंच जमा करून घेतलेत का? जुने चेंडू कुणाकडे आहेत ना? अच्छा, बॉल आतमध्ये टाका आत्ता गेलेला. अच्छा, फलंदाज पाठवून द्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला, अजून आपल्याला 6 मॅचेस खेळवायचे आहेत. यानंतर कुठल्या संघाचा टॉस घ्यायचा ठरलंय? सामना समिती. यानंतर होणारा सामना कुणाचा आहे? विजय थोरबोले, संदीप उबाळे, कुणाचा मॅच आहे यानंतर? ओके, ठीक आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाज पाठवून द्या मैदानात. जिंकण्याकरता 4 षटकामध्ये 42 धावांचं लक्ष दिलेलं आहे. मला वाटतंय एक 10 ते 12 धावा कमी केल्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं. पण त्यांनी जर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांनी जर टिच्चून मारा केला तर सामना हा रंगतदार होईल. बघूया 41 धावा ते डिफेंड करू शकतायत का? समोरच्या संघामध्ये सुरेश कांबळे सारखा एक घणाघाती आयकॉन फलंदाज आहे. त्याला रोखण्यामध्ये जर यश आलं तर मात्र सामन्याचा निकाल काही लागू शकतो. सुरेश हा एक तडाखेबद्ध फलंदाज आहे. आत्तापर्यंत झालेल्या जवळपास सर्व स्पर्धेमध्ये तो इथं खेळला आहे. त्याला पूर्णपणे विकेटचा अंदाज आहे. ओपनिंग जोडी मैदानात येते. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांनी थोडंसं फास्टपणे क्षेत्ररक्षण लावून घेण्याकरता कर्णधारांना सूचना करा. फलंदाज मैदानात आलेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या. वाठार वर्सेस मांगले. वाठार वर्सेस मांगले यानंतर होणारा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी या. लगेच या. नंतर निर्णय घेऊन आपण. हा, काय झालंय? दुसरा बॉल पाहिजे. हा, बॉल चेक करायच्या अगोदर सील फोडू नका, त्याचं कॅरीबॅग फोडू नका. फक्त विनंती करा त्यांना, बाहेरूनच चेक करा. फोडल्यानंतर हा, खास मुंबईवरून जिथं बॉल मॅन्युफॅक्चर केले जातात तिथून आपण हे टेनिक्स कंपनीचे चेंडू मागवलेले आहेत. सर्वच्या सर्व या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी लागणारे जे चेंडू आहेत ते सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर माननीय संदीप पाटील दादा यांच्याकडून स्पॉन्सर केलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. आपण जाऊया या ठिकाणी पूर्वार्ध झालाय. आपण जाऊया उत्तरार्धामध्ये, जिथे 42 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवीर मैदानामध्ये उतरलेले आहेत. स्ट्राईकला आहे तो आयकॉन खेळाडू सुरेश कांबळे. नॉस्ट्राईक गेनला आहे तो वैभव. वाटारचा कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. यानंतर महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिरुपती स्पोर्ट्स मांगले, विजय पावले यांची टीम ऑल इंडिया आयकॉन खेळाडू. आताच झालेली ISPL स्पर्धा या आपल्याच भागातील, आपल्याच गावातील कोयनूर हिऱ्याने गाजवली. त्यांचं नाव आहे विजय पावले. यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम खेळणारी तिरुपती स्पोर्ट्स मांगले. त्यांच्या विपक्ष आपल्याला वाटार ही टीम खेळताना पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन येतो तो सुनील. पंचच्या डाव्या बाजूने मारा करेल अर्धाचं राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू घेऊन निघालाय सुनील. सुनीलचा सामना करतो तो सुरेश कांबळे. हा देखील आयकॉन खेळाडू आहे. या खेळाडूंनी देखील मोठे क्रिकेटचे सामने गाजवलेत. पहिला चेंडू अतिशय सुंदर या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. चेंडू या ठिकाणी लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होत आहे. जमिनीला आग लावत चेंडू जातो तो सीमारेषे पार. सुरेश कांबळे याच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकाराने स्वागत केलंय. जबरदस्त फटका
लॉंग लेगच्या दिशेनं तडकवलेला आहे सुरेशनं. सुरेशची विकेट खूप महत्त्वाची असेल या सामन्यामध्ये. एक हाती सामने जिंकून देण्याची त्याची आत्तापर्यंतची ख्याती आहे. पुढचा चेंडू सामना करतोय तो सुरेश कांबळे. यावेळी अक्रॉस द लाईन थोडासा बैठक स्ट्रोक सजवायचा होता, परंतु यावेळी पहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. शरीराचा वेध जरूर घेतलाय, परंतु कोणताही धोका नाही या चेंडूवरती झालेला. सुरेश यांची खासियत आहे चेंडू मैदानाच्या चारी बाजूला चौकार षटकार मारण्याची क्षमता आहे सुरेश बाळगतो. अनेक वर्षापासून क्रिकेटची सेवा करत असताना सुरेश संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतभर क्रिकेटची त्यांनी सेवा केलेली आहे. यावेळी देखील आडव्या बॅटने हा स्ट्रोक सजवायचा होता, परंतु गोलंदाजाने अतिशय चांगला कमबॅक करून दिलाय. एक तेरी तो एक मेरी जशास तसं उत्तर मैदानामध्ये दिलं जात आहे. आणि समोर किती मोठा आयकॉन खेळू असे नका, परंतु चांगली या ठिकाणी गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती झेल घेण्यामध्ये अपयश येते. एज लागली होती. बघूया सुरेशचा झेल कितपत महागात पडतोय. पुढचा चेंडू का स्ट्रोक सजवला. यावेळी पाहिलं तर इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. सुरेश कांबळे याच्या बॅटमधून येते क्रिकेटचा क्लास दाखवणारा चौकार. काय बॅटिंग करतोय, अतिशय जबरदस्त बॅटिंग. अवघड स्ट्रोक सोपा कसा करायचा याचं उत्तम उदाहरण दाखवून देतोय सुरेश कांबळे. अतिशय देखना स्ट्रोक. आपण टी व्ही स्क्रीनवरती हा स्ट्रोक नक्कीच पाहावा आणि पाहतच राहावा असा स्ट्रोक सजवलाय सुरेश कांबळे याने. प्रेक्षकांना विनंती आहे, गॅलरीमध्ये बसून आपण सामन्याचा आनंद घ्या. आपल्यासाठीच गॅलरी बनवलेले आहेत. पुढचा चेंडू यावेळी खोलवर डपाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु फॉलोथ्रूमध्ये अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी पकडला जातोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 2 चौकार जरूर आलेत, परंतु 3 डॉट बॉल देखील आलेत. हे विसरता येणार नाही, कारण समोर तेवढाच ताकदवर फलंदाज आहे सुरेश कांबळे. या खेळाडूला पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत, म्हणजे अतिशय चांगलं षटक म्हणता येईल गोलंदाजाच्या बाजूने. शॉर्ट बॉल थोडंसं पाहिलं तर अगोदर बॅट स्विंग झाली आणि तदनंतर चेंडू आता या ठिकाणी शरीरावरती आदळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हीच खासियत आहे, आपण नाईट स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळत असताना पाहिलं तर बॉलचा अंदाज येत नाही आणि त्याचसाठी तुम्ही नाईट क्रिकेट स्पर्धेचा अनुभव मिळावा या दृष्टीनं ओम साई स्पोर्ट्सने पार्टनरशिप 2 खेळाडूंच्या मध्ये बिल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पेट नाका या संघाची आणि दोन खेळाडूंनी देखील कोणताही रिस्क न घेता बॅटिंग केलेली आहे, म्हणजेच कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊनच फलंदाजी करतायत. प्रतिषटकामध्ये किती धावा करायच्या त्याप्रमाणे फलंदाजी करतायत. कोणतीही रिस्क न घेता आतापर्यंत त्यांनी धावा जमवलेल्या आहेत. अतिशय चांगला चेंडू सुहास चव्हाण याचा या ठिकाणी करंगली गावातून तो बिलॉंग करणारा खेळाडू, ग्रामीण भागातील एक आयकॉन खेळाडू आहे. आणि हा खेळाडू पाहिलं तर अतिशय धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा, 28 रन. स्लोवर चेंडू, परंतु पाहिलं तर हा नो बॉल येत आहे. लाईनच्या बाहेर चेंडू रिलीज झालेला आहे, त्यामुळे पंचांनी हा नो बॉल या ठिकाणी घोषित. यावेळी पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक बॅटच्या आतल्या बाजूला लागून चेंडू या ठिकाणी काव कॉर्नर रिजनमध्ये ट्रॅव्हल झालाय. आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो एक आयकॉन खेळाडू, त्याचं नाव आहे सुरेश कांबळे. कृष्णा सातपुते यांच्यासोबत अनेक वेळा आपण त्याला सलामीला बॅटिंग करत असताना ओपन क्रिकेटमध्ये आम्ही अनेक वेळा या खेळाडूला पाहिलंय. यावेळी पाहिलं तर अतिशय वेगाने बॅट स्विंग जरूर झालेली होती, परंतु चेंडू पाहिलं तर जास्त बाहेर चेंडू रिलीज केलेला होता, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा वरती अंकुश ठेवावं लागेल. संघाची धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32च्या घरामध्ये.
मोठमोठ्या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून सुरेश कांबळे यांनी आपलं नाव या ठिकाणी नोंदवलेलं आहे. यावेळी पाहिलं तर खोलवडपाचा चेंडू त्याला समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणताही धोका न पत्करता या ठिकाणी हे दोन्ही खेळाडू बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुहास चव्हाणचा एक उत्कृष्ट चेंडू सिंगलसाठी खेळून काढला सुरेशनं. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट, घणाघाती षटकार. काय शॉट सजवलाय, अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्याचं पार न फेडणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हा स्ट्रोक पाहायला स्कोर. मिळतोय. स्कोर सांगायचा आहे. अजून एकदा काय हेलिकॉप्टर सजवलाय, अतिशय जबरदस्त 39. बॅटिंग. 3 धावा चौथ्या वेळेला पाहिजेत देखील म्हणजे जिंकण्याकरता. पहावा आणि पाहतच राहावा असा स्ट्रोक सर पाहायला मिळतो. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग. हेलिकॉप्टर शॉट महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली. चेंज ऑफ पेस स्लोवर वन. आता मात्र कव्हर्स मधून तडकवलेला आहे आणि हा षटकारानेशी या सामना संपलेला आहे. दोन्हीही संघांचं कौतुक. चांगली फलंदाजी केली. दरम्यान माननीय नायब तहसीलदार साहेब, शिराळा गावचे सुपुत्र अनिल गोसावी साहेब सध्या लांजा तालुक्याचे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची या सामन्यासाठी त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. कमिटीच्या वतीने त्यांचं सुद्धा